जे दृश्य तुमच्या स्क्रीनवर दिसतंय हे दृश्य बघून तुम्हाला कळालं असेल की हे दृश्य म्हणजे राजधानी दिल्लीतील इंडिया गेट परिसर आहे। एरवी हा जो परिसर असतो हा साधारण सकाळी 10-11 पासून ते रात्री 8 वाजतापर्यंत मोठ्या प्रमाणात गजबजला असतो। इथे पर्यटकांची, देशभरातून आलेल्या पर्यटकांची मोठी गर्दी असते। मात्र आता आपण बघतोय की माझ्या मागं जे एक लोखंडी रेलिंग आहे त्याच्या मागचा जो भाग आहे तो पूर्णतः रिकामा आहे। एरवी आपण बघितलं तर हा भाग प्रचंड गजबजलेला असतो। आज सुदैवानं दिल्लीतलं वातावरण अतिशय चांगलं आहे, खूपच प्लेझंट आहे। असं असताना देखील हा जो परिसर आहे तो पूर्णपणे निर्मनुष्य असल्याचं पाहायला मिळतंय। या सुरक्षा कठड्यांच्या बाहेर लोक उभी आहेत आणि ही लोक म्हणजे देखील यातली खूप कमी लोक आहेत, ती पर्यटक आहेत। यातली बहुतांश लोक ही कॉकरोच जनता पार्टीच्या वतीनं आयोजित आंदोलनासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून जमा झालेली आंदोलक आहेत। आता जे दृश्य आपण बघतोय हा राजधानी दिल्लीतील सगळ्यात महत्त्वाचा रस्ता म्हणून आपण बघतो। 26 जानेवारीला किंवा 15 ऑगस्टला जे राष्ट्रीय कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमांमध्ये जो रस्ता आपण टीव्ही स्क्रीनवर बघत असतो तो हा कर्तव्य पथ आहे। तुम्हाला अगदी टोकावर जे दिसतंय ते राष्ट्रपती भवन आहे। मधल्या काही वाहनांमुळे तुम्हाला कदाचित ते दिसू शकणार नाही, पण हे राष्ट्रपती भवन आहे आणि राष्ट्रपती भवनाकडनं रस्ता उतरत सरळ इंडिया गेट परिसरामध्ये येतो। यामध्ये मधला जो रस्ता आहे तिथे देखील एरवी लोक चालत असतात, वॉक करत असतात, मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित असतात। मात्र यामध्ये देखील केवळ आणि केवळ मोठ्या प्रमाणात तैनात असलेला पोलिसांचा फौजफाटा दिसतोय आणि कुठल्याही प्रकारचे लोक या इंडिया गेट परिसरात असतील किंवा कर्तव्य पथावर असतील ते आपल्याला पाहायला मिळत नाहीत। जिकडे तिकडे आपल्याला दिसत आहेत ते पोलिसांच्या सोबत असलेल्या वेगवेगळ्या गाड्या, वेगवेगळ्या फोर्सेसच्या गाड्या। आणि एरवी राजधानी दिल्ली आणि त्यातही ल्युटियन्स दिल्ली हा अत्यंत संवेदनशील परिसर मानला जातो। त्यामुळे इथे एरवी देखील पोलीस फाटा, पोलिसांची फौज ही तैनात असते। मात्र आज त्याच्या कैक पटीनं जास्त फौज आहे ती आपण रस्त्यावर उतरलेली पाहतोय। आज आंदोलन जे झालं ते जंतर मंतर परिसरातनं निघालं आणि पार्लमेंटकडे निघालं। भारताची संसद आणि जंतर मंतर परिसर याच्या बरोबर मधोमध संसद मार्ग पोलीस स्थानक आहे आणि संसद मार्ग पोलीस स्थानकांसमोर आंदोलक अडवले जातील किंवा अडतील आणि तिथे मोर्चाचं रूपांतर हे सभेत होईल अशी साधारण अपेक्षा होती। मात्र संसद मार्ग पोलीस स्थानकासमोरूनच बॅरिकेड ओलांडून काही आंदोलक पुढे गेले आणि नंतर ते संसद परिसरात देखील दाखल झाल्याचं पाहायला मिळालं। या पार्श्वभूमीवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, वॉटर कॅनन अप्लाय करण्यात आले आणि नंतर आंदोलक वेगवेगळ्या ठिकाणी जीवाच्या आकांतानं पळू लागले। आणि म्हणून ही जी गर्दी आता तुम्हाला या परिसरात दिसते ही या आंदोलकांची आहे। मात्र मी पुन्हा एकदा अधोरेखित करू इच्छितो की दिल्लीतली जी पर्यटन स्थळं आहेत त्यातलं प्रमुख पर्यटन स्थळ म्हणजे इंडिया गेट किंवा कर्तव्य पथ, जो एरवीचा अत्यंत गजबजलेला रस्ता असतो तो आज निर्मनुष्य आहे। त्या परिसराच्या बाहेर गर्दी आहे आणि ही गर्दी केवळ आणि केवळ आंदोलकांची आहे। आज 20 जुलै 2026 हा दिवस दिल्लीच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये या आंदोलनासाठी ओळखला जाणार आहे। हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असणार आहे आणि पुढच्या काळात देशाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी घडतील त्याची सुरुवात या दिवसापासून होणार आहे। त्याही दृष्टीनं हा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे। प्रशांत वाघाय, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।